विजयने अखेर 118 ची मॅजिक फिगर गाठलेली आहे। काँग्रेस, कम्युनिस्ट आणि VKC यांच्या मदतीने हा आकडा त्याने जुळवला आहे आणि तो मुख्यमंत्री सुद्धा होणार आहे। मात्र हे सर्व सुरू असताना द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येऊ शकतात का, अशा चर्चाही रंगल्या होत्या। खरं तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे पक्ष खरं तर एकमेकांची भावकी असल्यासारखे आहेत, कारण द्रमुक मधूनच फुटून पुढे अण्णा द्रमुक तयार झालाय आणि जेव्हापासून हे दोघे वेगळे झालेत तेव्हापासूनची त्यांची राजकीय भांडणं ही सुरूच आहेत। सुरुवातीला करुणानिधी विरुद्ध MGR, नंतर करुणानिधी विरुद्ध जयललिता आणि आता स्टॅलिन विरुद्ध पलानीस्वामी असा संघर्ष आहे। पण आधीच्या तुलनेत स्टॅलिन आणि पलानीस्वामींच्या काळात हा संघर्ष पहिल्या इतका टोकाचा दिसला नाहीये। त्यामुळेच जोसेफ विजयला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून रोखायचं असेल तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या। आता चर्चा करणाऱ्यांना असं वाटू शकतं की राजकारणात कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील सुद्धा। पण ज्यांना राजकारण कळतं ते मात्र दोन्ही पक्षाचा इतिहास काढून हे पक्ष एकत्र येऊच शकत नाहीत असंच सांगणार। थोडं इतिहासात गेलं तर आपल्याला कळेल की पेरियर यांच्या द्रविडियन चळवळीतून द्रमुक या राजकीय पक्षाचा उदय झाला। आधीची जस्टिस पार्टी आणि नंतर द्रविड कळघम संघटनेतून बाहेर पडून CN अण्णादुराई यांनी स्थापन केलेला द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच DMK हा राजकीय पक्ष काँग्रेसला तामिळनाडूमधून हद्दपार करून 1967 साली द्रमुक हा पक्ष सत्तेत आला। त्यानंतर काँग्रेस आजपर्यंत तामिळनाडूमध्ये कधीच यश मिळवू शकली नाही आणि त्यांचा कधीच मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये झालेला नाहीये। अण्णादुराई यांच्यामुळे तत्कालीन सिनेस्टार MGR हे द्रमुक या पक्षात आले होते आणि ते पुढे पक्षाचे नेतेही झाले। अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी यांनी मुख्यमंत्री पदावर बसावं अशी MGR यांची इच्छा होती आणि त्यांनी ते केलं सुद्धा। मात्र पुढे 1972 मध्ये करुणानिधी आणि MGR यांच्यात वाजलं आणि करुणानिधींनी MGR यांना पक्षातूनच काढून टाकलं आणि तीच चूक करुणानिधी यांना पुढे भारी पडली। सिने अभिनेते MGR यांनी थेट अण्णा द्रमुक नावाने रजिस्टर असलेला पक्ष हा आपल्या ताब्यात घेतला आणि तो राजकीय स्वरूपात स्थापन केला आणि करुणानिधी यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आणि उघडपणे निवडणुकीत शड्डू ठोकला। तिथून सुरुवात झाली द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या राजकीय भावकीला। पुढे 1977 मध्येच MGR यांनी करुणानिधी यांना घरचा रस्ता दाखवत तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली। 1971 ते 1988 तामिळनाडूत अण्णा द्रमुकची सत्ता होती। त्यापैकी 10 वर्ष MGR हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते। MGR यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक हा पक्ष फुटला। मात्र काही काळानंतर जयललिता यांनी पक्षात जम बसवला आणि थेट त्या मुख्यमंत्री झाल्या। तामिळनाडूत 5 वर्ष द्रमुकची सत्ता, 5 वर्ष अण्णा द्रमुकची सत्ता असेच पुढं चालू राहिलं। त्यामुळे अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राजकीय दृष्टीने राहिलेले आहेत। अगदी जयललिता यांची साडी खेचून त्यांना DMKच्या नेत्यांनी विधिमंडळातून बाहेर काढलं होतं। तर एकदा जयललिता सत्तेत आल्यानंतर एका रात्रीत करुणानिधींना अटक करून पोलिसांनी त्यावेळेस 77 वर्षांच्या माजी मुख्यमंत्र्याला म्हणजे करुणानिधी यांना घरातून खेचून नेलं होतं। इतका टोकाचा द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांचा इतिहास आणि वाद आहे। आता विचार करा, एवढा खुणशी इतिहास या दोन पक्षाचा असताना हे एकत्र कसे काय येऊ शकतात? ते एकत्र येऊच शकत नाही असंच आपण यामुळे म्हणू शकतो। पण हे दोन पक्ष तामिळनाडूत जिवंत राहण्यासाठी खेळी मात्र खेळू शकतात। जोसेफ विजय हा अचानक आला आणि मुख्यमंत्री पदावर बसलाय, हे काही तिथल्या द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या लोकांना पटलेलं नाहीये। त्यामुळे तामिळनाडूच्या जनतेला एक पर्याय या निमित्ताने उभा राहिलाय। विजयचं वय, प्रसिद्धी आणि त्याची एकूण कार्यशैली पाहता तो पुढची 20 वर्ष तरी राजकारणातूून हटणार नाहीये आणि त्याने मुख्यमंत्री म्हणून जर काही करिश्मा करून दाखवला तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक यापैकी एक राजकीय पक्ष मात्र पुढच्या काही काळात तामिळनाडूच्या राजकारणातून बाहेर होऊ शकतो। शिवाय विजय भविष्यात काँग्रेसच्या अत्यंत जवळ जाऊ शकतो, त्याचा फटका द्रमुकला बसेल। त्यामुळे विजयचं सरकार द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे 5 वर्ष टिकू देतील का, हाच मोठा प्रश्न आहे। थेट नाही पण अप्रत्यक्षपणे मात्र विजयचा रथ रोखायचा असेल तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक भविष्यात एकत्र येऊ शकतात, हे मात्र नक्की आपण सांगू शकतो। कारण की विजयला थांबवायचं असेल तर या दोघांना एकत्र यावंच लागेल आणि राजकारणात जिवंत राहायचंय तर इतिहास विसरून पुढे काय होईल, पुढे कसं यश मिळवता येईल आणि प्रतिस्पर्ध्याला कसं रोखता येईल, हाच राजकारणाचा नियम आहे। तो नियम आता नाही पण भविष्यात लागू झाला तर मात्र तामिळनाडूमध्ये विजयचं सरकार आणि एकूणच राजकारण बदलू शकतं, हे मात्र नक्की। एकूणच विजयचं मुख्यमंत्री होणं, द्रमुक आणि अण्णा द्रमुकचं भविष्यात एकत्र येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।